मुंबई कोणासाठी थांबत नाही या वाक्याचा आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून नवीन वाक्य. मुंबई फक्त मराठ्याच थांबवू शकतात. काय सरकारच्या छातडावर बसून घेतलंय आरक्षण, कुणाची चाकरी करून नाही. आणि राहिला विषय सातबाऱ्याचा, मुंबईचा महाराष्ट्राचं संपूर्ण अखंड हिंदुस्थानानं बघितलंय. महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या नावावर आहे. आमच्या रामाचा वनवास संपला. मुंबई मधल्या 3 कोटी मराठ्यांच्या प्रयत्नांना यश आलं, त्याबद्दल सर्व मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन. गड आला. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं खूप आतोनात प्रयत्न करण्यात आले. फक्त त्यांच्याकडनं प्रयत्नच नाही करण्यात आले, तर त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये त्यांनी उपोषण केलं. त्या ठिकाणी त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांच्याकडनं अनेक गोष्टी करण्यात आल्या. गेल्या वर्षभरापासून त्यांची लढाई आपल्याला दिसत आहे. त्यासाठी त्यांनी कितीतरी वेळा उपोषण आंदोलने देखील केली, परंतु मराठा समाजाच्या समोर जे आहे राज्य सरकार झुकायला तयार नव्हतं. परंतु मुंबई गाठल्यानंतर जे आहे त्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि मुंबईला पूर्ण जाम केलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे मराठा समाजासमोर जे आहे सरकारला झुकावं लागलं. त्यांनी GR काढला. ही गोष्ट झालेली असताना सर्व समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले किंवा त्यांना आरक्षण मिळणार आहे यासाठी सर्वच ठिकाणी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. परंतु काही लोकांच्या मनामध्ये जातीवाद असतो आणि तो त्यांच्या मनातून कधीच जात नाही, असं या घटनांवरून दिसून येतं. कारण आता काही रील स्टार किंवा काही सोशल मीडियाचे क्रिएटर्स आहेत, यांच्याकडनं असे पोस्ट केले जात आहे की तुमच्या 7 पिढ्या काय 70 पिढ्या किंवा तुमच्याकडनं आमची बरोबरी होणार नाही. घोडे गधे अशा काही पोस्ट टाकल्या जात आहे. आम्हाला 45% मिळतात, तुम्हाला 90% मिळतात, किंवा आम्हाला 90% मिळून तुम्हाला 45% मिळून देखील तुमचा नंबर लागतो. अशा काही पोस्ट करण्यात आले किंवा असे काही स्टेटमेंट करण्यात आले, ज्यांना कुठे तर्क वगैरे काही नव्हतं. आणि जेव्हा ही गोष्ट भीमसैनिकांना कळाली किंवा त्या ठिकाणी आंबेडकरवादी तरुणांना कळली, त्यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. तर चला पाहूया आज एका भावाने जे आहे थेट त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचं काम केलंय. सर्वप्रथम ओबीसी समाजातल्या सर्व माझ्या बहिणी व भावाला आरक्षण लाभलं म्हणून खूप खूप अभिनंदन. हार्दिक स्वागत माझ्या बहीण व भावाचं. खूप चांगली गोष्ट, तुम्हाला आरक्षण लाभलं, राशन भेटलं. जसं तुम्ही आम्हाला म्हणता ना की राशन भेटते तिकडे जाय असं तसं. हां नाही, मी तुम्हाला कमेंट पण दाखवू शकतो. म्हणता तुम्ही आम्हाला राशन भेटते म्हणून. खैर, आता त्या राशनच्या लाईनमध्ये तुम्ही पण उभे राहिले म्हणून त्याच्याबद्दल तुमचं पण वेलकम आहे ना. खैर, अजून काय म्हणणं आहे या भावाचं, हा नंतरचा विषय झाला. आता या भावाच्या विषयावर बोलू आपण. भावाचं असं म्हणणं आहे की कोणाची चाकरी करून नाही भेटलं आरक्षण, या राशन सरकारच्या छातकाडावर तू कसा नाचला ना भाऊ. हे पाय, हे असं नाचले तुम्ही सरकारच्या छातकाडावर. याला म्हणतात वा शाबाश, बेटे बहुत अच्छे. अजून काय म्हटलं त्या मुंबई कोणासाठी थांबत नाही. पहिलं तर त्या तोंडातली विमलची पुडी थूक आणि ते हिप्पी कापजो उद्या भेटला ना बेटा, कैची घेऊन मागा लागेल. हो ना, मुंबई कोणासाठी थांबत नाही. मुंबई त्या घरची होय, त्या पैदा केली, त्या बनवली, त्या बिल्डिंग त्या उभ्या केल्या तिच्या मुंबईच्या एवढी मोठ्या शहराच्या. डोकं खराब करता राहायच्या. तुमच्यावर लाठी चार्ज नाही झाला, तुमच्या गांडीवर फटके नाही मारले ना, ते बी मा बाबासाहेबांनाच लिहून कुठं तर ठेवलं असन. ठीक आहे, तर मा बाबासाहेबाच्याच मुळे होतं सगळ्या गोष्टी. मोठ्या गोष्टी करून राहिले सायचे बघचोल. आणि अजून त्याला माहीत, तू जिथं म्हणून राहिला ना मित्रा की आरक्षण आमच्या हक्काचं नाही आहे कोणाच्या बापाचं, तर नाही आहे कोणाच्या बापाचं, मा बापाने दिलं ते. ठीक आहे, आणि हक्क त्याला हक्क नाही म्हणतात, त्याला भीक म्हणतात. भीक म्हणतात त्याला. ठीक आहे, तर बकचोद्या करण्यापेक्षा ना थोडासा इतिहास वाच. काय म्हणून तू अजून की 7-12 कोणाच्या त्या तुला हे माहीत आहे काय, सम्राट अशोक नाव नसून वाचलं त्या. तू शाळेतच नाही गेला, तुला इतिहासच माहीत नाही.